तर नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये आणखी एक महत्त्वाची बातमी 15 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न करावा। पुणे पोलीस आरोपपत्रासाठी प्रयत्नशील आहेत। परिस्थितीजन्य पुरावे टेक्निकल एव्हिडन्स गोळा करण्याचं काम आता युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे। साक्षी पुरावे गोळा करण्यासाठी तपास पथक नसरापूरमध्ये तळ ठोकून आहेत। अत्यंत संतप्त असं सगळं वातावरण नसरापूर आणि परिसरामध्ये आहे। संपूर्ण किंबहुना पुणे जिल्ह्यामध्ये आहे। त्याचे पडसाद आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा उमटलेले पाहायला मिळतात आणि त्यामुळे लवकरात लवकर या संदर्भातला तपास होऊन आरोपपत्र दाखल व्हावं यासाठी पोलिसांचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। निलेश, अत्यंत धक्कादायक शवविच्छेदनाच्या अहवालातून काही बाबी समोर येत आहे। खरं तर आपण यावर चर्चा सुद्धा करू शकत नाही अशा या बाबी आहेत। एकतर या मुलीच्या छातीवर बुक्की मारल्याचं समोर आलेलं आहे। नराधमाचं हे सगळं कृत्य या अहवालात स्पष्ट दिसते। आणखी काय काय नेमक्या या संदर्भातल्या घडामोडी पुढे घडत आहेत? अनुपमा, खरं तर नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये पुणे ग्रामीण पोलिसांनी SIT स्थापन केलेली आहे 6 जणांची। त्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारीसुद्धा आहेत। ज्यावेळेस ही घटना घडली त्यानंतर त्या चिमुकलीचा पोस्टमार्टम करण्यात आलं होतं। मात्र त्याआधी जो प्राथमिक अहवाल जो देण्यात आला होता त्या अहवालामध्ये मुलीचा मृतदेह जो आहे तो गळा दाबून आणि तिच्या छातीवर बुक्क्या मारून झाल्याचं या ठिकाणी उघडकीस झालेलं आहे। ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस जो नराधम होता त्यावेळेस त्या नराधमांनी त्या मुलीला शेव म्हणजे खाऊ द्यायच्या बहाण्याने तिला त्या गोठ्यामध्ये नेली होती। तोंडामध्ये बोळा कोंबला होता। त्यानंतर तिला लैंगिक अत्याचार झाल्यानंतर ती मृत पावली होती। मात्र ती मुलगी जी आहे, चिमुकली आहे, ती मृत झाली का हे चेक करण्यासाठी त्या भीमराव कांबळे या नराधमांनी त्या मुलीच्या छातीवर बुक्क्या मारलेल्या आहेत। एवढेच नव्हे तर शरीराचे लचके सुद्धा तोडल्याचं जे आहे ते प्राथमिक अहवालामध्ये समोर आलेलं आहे। आणि पोलीस जे आहेत ते आता हे सगळ्या एव्हिडन्स जे आहेत ते गोळा करून ही केस कशी स्ट्रॉंग होईल याच्या प्रयत्नामध्ये आहेत। खरं तर 15 दिवसात या संदर्भातलं चार्जशीट जे आहे ते दाखल करणार असल्याची माहितीसुद्धा तपासी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। खरं तर या घटनेनंतर पोलिसांनी 12 ते 10 दिवसात पूर्ण तपास करून चार्जशीट दाखल करण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं। त्या अनुषंगानेच आता हा तपास जो आहे ते पुढे चालताना आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र नवीन खुलासे या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर जो नराधम कांबळे आहेत त्याचे वेगवेगळे घटना या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर सांगता येणार नाही अशा गोष्टी त्या नराधमांनी त्या चिमुकलीसोबत केलेल्या आहेत। त्यामुळे या प्रकरणामध्ये त्याला फाशीची शिक्षा होण्यापर्यंत या ठिकाणी तपास अधिकारी जे आहेत ती केस स्ट्रॉंग करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। मात्र धक्कादायक बाब म्हणजे जी चिमुकली आहे ती मेली आहे का हे सिद्ध करण्यासाठी किंवा निलेश, एकंदरीतच कायद्याची कुठली पळवाट या नराधमाच्या पुढे उभी राहिली नाही पाहिजे या दृष्टीने पोलिसांचे सर्वतोपरी आता प्रयत्न सुरू आहेत। कारण जनभावना लक्षात घेऊन या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा किंवा फाशीपर्यंत पोहोचवणं, फाशीच्या फासापर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे। ही जनभावना या दृष्टीने आता काय नेमका पोलीस तपास होतोय बघणं महत्त्वाचं ठरेल। जरूर या सर्व अपडेट्सवर लक्ष ठेवा निलेश। वेळोवेळी चर्चा करूया। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।